हॅलो नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. एक प्रश्न जो की खूप कॉमनली विचारला जातो की सर, हायकोर्टाची परीक्षा कोण घेणार? टीसीएस घेणार, आयबीपीएस घेणार का कोण घेणार? टीसीएस पॅटर्न तयारी करायची का आयबीपीएस पॅटर्न तयारी करायची? हा एक अगदी बेसिकचा प्रश्न जो खरं तर तुमच्या मनामध्ये यायला नको, तो प्रश्न तुम्हाला नेहमी येत असतो. त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला मी माहिती सांगत आहे. ओके मित्रांनो, हायकोर्टची परीक्षा कोण घेणार? टीसीएस घेणार, आयबीपीएस घेणार का हायकोर्ट घेणार? या प्रश्नाचं सिंपलचं उत्तर. याच्या आधी जस्ट ऑगस्टमध्ये परीक्षा झाल्यात हायकोर्टाच्या, म्हणजे 4 महिन्याच्या पहिलीची गोष्ट आहे. 4 महिन्या पहिले हायकोर्टाच्या परीक्षा झाल्या आहेत आणि ह्या परीक्षा ऑफलाईन न कंडक्ट केलेल्या आहेत, ऑफलाईन पद्धतीनं. ओके, म्हणजे ही परीक्षा ना टीसीएस घेणार आहे ना आयबीपीएस घेणार आहे, तर घेणार कोण आहे? ही परीक्षा घेणार आहे केवळ आणि केवळ हायकोर्ट. स्वतः हायकोर्ट ह्या परीक्षा कंडक्ट करतं. याचे पेपरची पॅटर्न जो आहे, हा पेपरचा पॅटर्न आपल्या युट्यूब चॅनलला सुरुवात होणार आहे लाईव्ह मध्ये. सुरुवातीला व्यवस्थितरित्या संपूर्ण पेपर मी सॉल्व्ह करून घेणार आहे, नंतर हळूहळू सगळ्या फॅकल्टीचे एकत्र पद्धतीने आम्ही तुमच्याकडून पेपर सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके, टार्गेट ठेवूयात मिनिमम 100 पेक्षा जास्त पेपर तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत. ओके, एक लक्षात घ्या, हायकोर्टाची भरती कोणत्या हालतीमध्ये आपल्याला पास व्हायचं आहे. तुम्ही ज्या कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय, 3 पदाचे फॉर्म सुटलेत. कोणते कोणते फॉर्म सुटलेत तेही सांगेन मी तुम्हाला. 4 पदाचे फॉर्म सुटलेत. क्लर्क सुटलाय, शिपाई सुटलाय, ड्रायव्हर सुटलाय. या 3 पदाला परीक्षा होणार आहे लेखी. स्टेनोग्राफरला लेखी परीक्षा नसते, डायरेक्ट डिक्टेशन असतं. तर स्टेनोचे विद्यार्थी डिक्टेशनची तयारी चांगली ठेवा. तुमचा स्पीड व्यवस्थितरित्या मेंटेन झाला पाहिजे, चुका कमी झाल्या पाहिजेत, याबद्दलचं व्यवस्थित ठेवा. एखाद्या वेळेस मी स्टेनोग्राफरसाठी ना एक स्टेनोग्राफर ज्यांचं झालेलं आहे ते डिक्टेशन स्पेशल असलेले किंवा कोर्टामध्ये काम करणाऱ्या मुलांना सुद्धा मी बोलून आणणार आहे. तर स्टेनोग्राफरचे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, तुम्हाला काय काय पाहिजे अजून आमच्याकडून. ओके, बाकी शिपाई तर मी तुमच्यासाठी बऱ्याच वेळेस मार्गदर्शनासाठी आलेत. युट्यूबला व्हिडिओ पण आहेत. क्लर्क पण आपल्याला यावेळेस भरपूर सारे अवेलेबल आहेत जे तुम्हाला मार्गदर्शन करतील. ओके, तर ह्या 3 पदासाठी जी परीक्षा होणार आहे, या परीक्षेला किमान 3 ते 4 महिन्याचा कालावधी असेल. तर या कालावधीमध्ये तुमच्याकडून मला मिनिमम 100 प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून घ्यायच्या आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका मी माझ्या बॅचमध्ये पण घेणार आहे, तुम्हाला अवेलेबल पण करून देणार आहे. ओके, तर हायकोर्टच्या भरतीसाठी हायकोर्ट भरती बॅच ही तुमच्यासाठी अवेलेबल आहे. मार्केटपेक्षा थोडीशी फीस जास्त आहे, पण मी त्याच्यापेक्षा जास्त मेहनत तुमच्याकडून करून घेईन याची मी गॅरंटी देतो. आणि विशेष गोष्ट, हायकोर्टाच्या प्रत्येक विषयावरती माझं ऑब्झर्वेशन असणार आहे. प्रत्येक शिक्षकाच्या लेक्चरवरती माझं ऑब्झर्वेशन असणार आहे की कशा पद्धतीने तो विषय तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तुम्हाला क्लिअर होतोय का, त्याच्यावरती रिव्हिजन द्यायची गरज आहे का, आणि फायनल रिव्हिजन सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, केवळ हायकोर्ट बॅच ज्या विद्यार्थ्याला जॉईन करायचं आहे त्या विद्यार्थ्याची फीस आहे 1499 अशी. ओके, केवळ हायकोर्ट बॅच जॉईन करण्यासाठी. आणि सर मला हायकोर्टची पण तयारी करायची आहे आणि सोबत तलाठी भरतीची पण तयारी करायची आहे, दोन्ही एकत्र तयारी करायची असतील तर तुमच्यासाठी 1999 ही फीस असणार आहे. ओके, माझं म्हणणं आहे की थोडीशी व्हॅलिडिटी मी जास्त वाढवून द्यायचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये तुमची तलाठी, इतर सर्व सेवा, इतर सगळ्या सरळ सेवा आणि सोबतच हायकोर्टची पण तयारी होण्यासाठी 1999 ही फीस बेस्ट असेल. पण ज्याला सिलेक्टिव्ह मला नाही, मला फक्त एकच बॅच पाहिजे, त्याच्यासाठी 1499 ही बॅच अवेलेबल असणार आहे. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी हा इथं नंबर पण दिसतो तुम्हाला, यावर कॉल करून सुद्धा माहिती घेऊ शकता, किंवा डायरेक्ट या टेलिग्रामला पवन सर टेक्स्टबुक किंवा तलाठीचं सेपरेट टेलिग्राम एमपीएससी बाय पवन देशपांडे, ह्या टेलिग्रामला मी लिंक पिन करून ठेवलेली आहे, पिन मेसेज केलेला आहे. त्या पिन मेसेजवरती क्लिक करा. 2 लिंक असतील, एक तलाठी भरती प्लस हायकोर्ट आणि सरळ सेवेची ज्याची फीस 1999 आणि एक केवळ हायकोर्टची असेल ज्याची फीस 1499 असेल. त्या लिंकवर क्लिक करा आणि जॉईन करा. याचं सगळं शेड्यूल लवकरच मी घेऊन येईन तुमच्यासाठी, पण लवकरात लवकर जॉईन करा म्हणजे तुम्हाला मला जास्त व्हॅलिडिटी वगैरे वाढवून देता येऊ शकेल. ओके, सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी आणि इतर गोष्टी जास्तीत जास्त अवेलेबल करून द्यायचा माझा प्रयत्न असेल. ओके, चलो, तर सगळी माहिती क्लिअर झाली. अजून जर काही डाऊट असतील याबद्दलचे तर ते डाऊट्स नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्या डाऊट्सचं मी व्यवस्थित एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतो. ओके, व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करायला मात्र सुरुवात ठेवा. चलो, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.